मित्रांनो, आपल्याला जीवनात भेटलेली काही माणसं ही मनात दीर्घकाळ घर करून राहतात. त्यातलाच एक पांडूमामा. मे महिन्याच्या सुट्टीत मी बरेचदा आजोळी मुक्कामी असे. आमच्या मामाच्या घराजवळच पांडूमामाचे गोळ्या बिस्किटांचे दुकान होते. पांडू म्हणजे पांडुरंग, माझ्या आईच्या भावकीतला. नात्याने तिचा भाऊ लागायचा, त्यामुळे आम्ही त्याला मामा म्हणायचो. पांडूमामा सर्वसामान्य माणसासारखा व्यवहारी किंवा हुशार नव्हता, तसे मंदही म्हणता येणार नाही, पण भोळसट मात्र होता. कुणी काहीही सांगितले की लगेच त्याला पटायचे आणि त्याप्रमाणे तो कृती करायचा. पण त्याच्या आईने सांगून किंवा शिकवून थोडाफार तो विचार करत असे. अगदीच कुणाचे काही ऐकत नव्हता. त्याची आई आठवडे बाजारात भाजीचे दुकान लावत असे. पांडूमामाचे वडील हयात होते की नाही आठवत नाही, बहुतेक नसावेत. आईनेच त्याला गोळ्या बिस्किटांचे दुकान टाकून दिले होते. दिवसभर तो दुकानात बसलेला असायचा. दुकान म्हणजे काय, घरच्या अंगणात थोडंसं डागडुजी करून कट्ट्यावरच दुकान मांडून तो बसलेला असे. आईने सांगितल्याप्रमाणे कुणाचीही उधारी मात्र तो ठेवत नसे. जे काय असेल ते रोख, पैसे नसतील तर गिऱ्हाईक परत पाठवायचा. मग अगदी लहान मुलगा असो किंवा म्हातारा माणूस. जसे तो उधार ठेवत नसे, तसे चुकून कुणाचे पैसे राहिले तर ते धावत जाऊन त्याला परत देत असे, मग तो अगदी पहिलीतला मुलगा जरी असला तरी. पांडूमामाचे माझ्या वडिलांशी चांगले जमत असे. आला की तासनतास त्यांच्याशी गप्पा मारत बसायचा. जाता येता काय पाहुणं, निवांत का म्हणून हाक मारायचा. एकदाच असाच गप्पा मारत बसला असताना कुणीतरी गप्पांच्या ओघात गावचा सरपंच काही व्यवस्थित काम करत नाही असा सूर लावला आणि सरपंचाबद्दल यथेच्छ बडबड करून तो निघून गेला. तो गेल्यानंतर वडील पांडूमामाला म्हणाले, पांडू, सरपंचाचं काही खरं नाही. एक काम कर, तूच पुढल्या वेळेला सरपंच हो, येत्या निवडणुकीत उभा राहा. पांडूमामाही खुश झाला, म्हणाला, असं म्हणता, राहतो उभा. मग वडील म्हणाले, निवडणुकीत उभं राहायचं म्हटल्यावर आपल्याला निशाणी पण पाहिजे. एक काम कर, तुझी आई भाजीचा धंदा लावते, मग तुझी निशाणी भाजीची पाटी. निवडणुकीच्या प्रचारात तुझ्या आईला हातगाडीवर बसव आणि तिच्या हातात भाजीची पाटी दे आणि जोरात घोषणा द्यायच्या, आपली खून भाजीची पाटी. पांडूमामानेही उठता उठता जोरात घोषणा दिली, आपली खून भाजीची पाटी. ठरलं, मग पुढल्या निवडणुकीला मीच उभा राहणार. तेव्हापासून पांडूमामा दुकानावर येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना मी निवडणुकीला उभा राहणार आणि आपली खून भाजीची पाटी असं ओरडून सांगत होता. एकदा गावातून जात असताना सरपंच स्वतः त्याच्यासमोर आले. पांडूमामा त्यांनाच म्हणाला, सरपंच, तुम्ही काही नीट काम करत नाही, त्यामुळं पुढल्या निवडणुकीत मीच सरपंच पदासाठी उभा राहणार. आणि त्याने जोरात घोषणा दिली, आपली खून भाजीची पाटी. सरपंचांना हसू फुटले, पण ते दाबत त्यांनी खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि पांडूमामाच्या हातावर ठेवली. जाता जाता त्याला म्हणाले, लाग तयारीला. घरी येऊन पांडूमामाने माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. वडील म्हणाले, अरे वा, मग आता खरंच लाग तयारीला. त्यानंतर कित्येक दिवस पांडूमामा दुकानावर येणाऱ्यांना आपली खून भाजीची पाटी हे ओरडून सांगत होता. पांडूमामा वयाने बऱ्यापैकी मोठा असला तरी त्याचे अद्यापपर्यंत लग्न झाले नव्हते. एकदा असेच गावी असताना माझे वडील त्याच्याशी गप्पा मारताना त्याला म्हणाले, मग पांडू, लग्न कधी करणार? आम्हाला तुझ्या लग्नाचे जेवण कधी जेवायला मिळणार? चाल. पांडूमामाने तेच डोक्यात घेतले आणि आईला थेट माझं लग्न कर असं कसं म्हणणार? मग तो रुसून बसला. आईशी जाता येता तुसड्यासारखं बोलायला लागला. जेवणही नीट करत नसे. आईला कळेना हा असं का वागतो. तिने त्याला विचारलं की एकच पालुपद लावायचं, तुला काय माझ्या भविष्याची चिंता नाही? तुझ्यानंतर माझं कसं होणार? माझा काय विचारच करत नाहीस तू. आईला तर काहीच कळेना. अचानक पांडू असे का वागायला लागला ते. एक दिवस बोलता बोलता तिने वडिलांना ही गोष्ट सांगितली. वडील म्हणाले, काही नाही, त्याचं लग्न करून टाका.
मग त्याच्या आईने काहीतरी खटपट करून त्याच्यासाठी एक मुलगी बघितली आणि शेवटी पांडूमामाचं घोडं गंगेत न्हालं. असा आमचा पांडूमामा. आता माझे आजोळी जाणे येणे जवळजवळ बंद झाल्याने सध्या तो काय करतो याची काहीच कल्पना नाही, पण त्याची आठवण मात्र कायमची मनात घर करून राहिली आहे. धन्यवाद.